नमस्कार मित्रांनो. एका डॉक्टरने ज्याच्यावर हजारो रुग्ण विश्वास ठेवतात, याच्या हातात आबालवृद्धांच्या आरोग्याचं भविष्य अवलंबून असतं. तोच जर आपल्या मुलासाठी देशातील सर्वात मोठ्या मेडिकल प्रवेश परीक्षेचा कथित लीक झालेला पेपर विकत घेत असल्याचा आरोप होत असेल, तर देशातील शिक्षण व्यवस्थेचं नेमकं काय चाललं आहे, असा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात उपस्थित होणं स्वाभाविक आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहता डिजिटल चावडी. मी आहे प्रमोद. आज आपण बोलणार आहोत देशभरात खळबळ उडून देणाऱ्या नीट UG 2026 पेपर लीक प्रकरणाबद्दल आणि या प्रकरणात चर्चेत आलेल्या लातूरमधील बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांच्या नावाबद्दल. मात्र सुरुवातीलाच एक महत्वाची गोष्ट स्पष्ट करूया. या प्रकरणाचा तपास सध्या CBI कडे सुरू आहे. अनेक गोष्टी माध्यमांमध्ये समोर येत असल्या तरी कोर्टात अद्याप अंतिम दोष सिद्ध झालेला नाही. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण फक्त समोर आलेल्या बातम्या, तपास यंत्रणांचे दावे आणि अधिकृत माहितीच्या आधारावर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, लातूर म्हणजे महाराष्ट्रातील शिक्षणाचं मोठं केंद्र आहे. लातूर पॅटर्नमुळे देशभर प्रसिद्ध झालेलं हे शहर आहे. हजारो विद्यार्थी इथं येतात ते नीट आणि JEE सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी. सकाळपासून रात्रीपर्यंत सुरू असलेले क्लासेस, हॉस्टेलमध्ये राहणारी मुलं, पालकांच्या अपेक्षांचं ओझं आणि डॉक्टर होण्याचं स्वप्न, हे सर्व लातूरच्या नसानसात भिनलेलं आहे. याचं कारण म्हणजे भारतात मेडिकल सीट म्हणजे फक्त करिअर नाही, तर प्रतिष्ठा, पैसा, सुरक्षित भविष्य आणि समाजात मानाचं स्थान मिळवून देणारा राजमार्ग आहे. पण याच स्पर्धेच्या जगात आता एक असा आरोप समोर आला आहे ज्याने लाखो विद्यार्थ्यांचा विश्वास हादरवला आहे. मित्रांनो, नीट UG 2026 ची परीक्षा झाल्यानंतर देशभरात पेपर लीकच्या चर्चा सुरू झाल्या. काही प्रश्न परीक्षेपूर्वीच काही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर राजस्थानमधील SOG आणि नंतर CBI यांनी तपास सुरू केला. तपास जसा पुढे गेला तशी महाराष्ट्रातील लातूर आणि पुणे ही नावे चर्चेत येऊ लागली. काही कोचिंग नेटवर्क्स, काही शिक्षक आणि काही पालक तपासाच्या रडारवर आलेत. त्या दरम्यान भारतीय माध्यमांमध्ये एक नाव समोर आलं, ते म्हणजे डॉक्टर मनोज शिरुरे. विविध मीडियांच्या रिपोर्टनुसार CBIने लातूरमधील बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि नंतर त्यांना अटक झाल्याचं सांगितलं गेलं. त्यांच्यावर आरोप असा आहे की त्यांनी आपल्या मुलासाठी कथित लीक झालेला प्रश्नपत्रिका संच मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र इथे एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. सध्या हे आरोप तपासाचा भाग आहेत. अंतिम सत्य कोर्टात आणि तपासातच स्पष्ट होणार आहे. पण या प्रकरणानं निर्माण केलेले प्रश्न मात्र खूप मोठे आहेत. कारण देशातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठेच्या असलेल्या परीक्षांपैकी नीटमध्ये जर पेपर लीकचे आरोप होत असतील, तर सामान्य विद्यार्थ्यांनी कोणावर विश्वास ठेवायचा? लाखो विद्यार्थी दिवसाला 12 ते 16 तास अभ्यास करतात. अनेक विद्यार्थी मोबाईल बाजूला ठेवतात, मित्रांपासून दूर राहतात, सणवार विसरतात, तर एक स्वप्न घेऊन जगतात, ते म्हणजे डॉक्टर होण्याचं स्वप्न. काहींचे वडील शेती विकतात, काहींच्या आया दागिने गहाण ठेवतात, काही घरं कर्जात बुडतात कारण त्यांना वाटतं की मेहनत केली तर यश नक्की मिळेल. पण दुसऱ्या बाजूला जर पैशाने प्रश्नपत्रिका मिळत असतील तर त्या मेहनतीचं करायचं तरी काय? मित्रांनो, CBIच्या तपासात पुण्यातील काही प्राध्यापक आणि लातूरमधील कोचिंग नेटवर्कची नावंही समोर आली आहेत. काही रिपोर्ट्सनुसार पुण्यातील एका केमिस्ट्री प्राध्यापकाला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तपास यंत्रणांचा दावा आहे की प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेशी संबंधित काही लोकांच्या माध्यमातून माहिती बाहेर गेल्याचा संशय आहे. त्याचबरोबर RCC नावाच्या कोचिंग नेटवर्कचे संचालक शिवराज मोठेगावकर यांच्या विरोधातही कारवाई झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. तपास यंत्रणांच्या दाव्यानुसार काही विशेष क्लास घेण्यात आले होते, जिथे संभाव्य प्रश्नांवर चर्चा झाली. काही विद्यार्थ्यांनी हाताने प्रश्न लिहून घेतल्याची बातमीही समोर आली आहे. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्न आणि त्या स्पेशल सेशन्स मधील प्रश्न यांच्यामध्ये साम्य आढळलं आहे. कल्पना करा, देशभरातील लाखो विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करत आहेत. कोणी गावातून येऊन, कोणी शहरातून येऊन छोट्या रूम मध्ये राहते, कोणी दिवसभर काम करून रात्री अभ्यास करते, कोणी आई वडिलांच्या अपेक्षांचं ओझं घेऊन कोचिंग क्लासमध्ये बसले. आणि दुसरीकडे जर काही लोक पैसे देऊन प्रश्नपत्रिका मिळवत असतील तर त्या मेहनतीची किंमत काय उरते? हा फक्त पेपर लीकचा मुद्दा नाहीये, हा देशातील मेरिट सिस्टमवरचा मोठा आघात आहे. कारण परीक्षा ही फक्त प्रश्नपत्रिका नसते, ती असतो विश्वास, आणि तो विश्वास जर तुटला तर संपूर्ण व्यवस्था हादरते. या प्रकरणात अजून एक चर्चा जोरात सुरू आहे. काही माध्यमांमध्ये असा दावा करण्यात येतोय की डॉक्टर मनोज शिरुरे हे तपासात सहकार्य करत आहेत आणि सरकारी साक्षीदार होण्याची शक्यता तपासली जात आहे. मात्र याबाबत CBI कडून अधिकृत सार्वजनिक पुष्टी झालेली नाही. त्यामुळे ही बाब सध्या फक्त चर्चेपुरतीच मानावी लागेल. पण जर भविष्यात असा एखादा आरोपी सरकारी साक्षीदार झाला तर संपूर्ण नेटवर्क बद्दल मोठे खुलासे होऊ शकतात. कारण अशा प्रकारचं रॅकेट एका व्यक्तीवर चालत नाही, तर त्यात प्रश्नपत्रिका तयार करणारे मध्यस्थ, कोचिंग नेटवर्क, पालक
आर्थिक व्यवहार आणि त्यांच्यामधलं डिजिटल कम्युनिकेशन अशा अनेक स्तरांवर लोक सहभागी असू शकतात. आणि म्हणूनच तपास आता आर्थिक व्यवहार, मोबाईल डेटा, कॉल रेकॉर्ड्स आणि डिजिटल पुरावे यांच्यापर्यंत पोहोचला आहे. मित्रांनो, इथेच हा विषय एका मोठ्या सामाजिक प्रश्नात बदलतो. भारतामध्ये स्पर्धा इतकी तीव्र झाली आहे की काही पालक आता यश आणि नैतिकता यांच्या सीमा विसरत चालले आहेत. माझं मूल मागे राहू नये ही भावना आता भीतीत बदलली आहे. आणि भीती माणसाला चुकीचे निर्णय घ्यायला भाग पाडते. काही पालकांना वाटते इतर लोक जर शॉर्टकट वापरत असतील तर आपण प्रामाणिक राहून काय फायदा. आणि ही मानसिकता सर्वात जास्त धोकादायक आहे, कारण ती हळूहळू समाजाची नैतिकता संपवते. यातील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या प्रकरणात चर्चेत आलेली अनेक नावं ही शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत. कोचिंग क्लासेस, शिक्षक, डॉक्टर म्हणजे समाज ज्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहतो त्यांच्यावरच आता संशय व्यक्त केला जातोय. आणि त्यामुळेच लोकांच्या मनात संताप आहे. याबाबत सोशल मीडियावर अनेक विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी केली आहे, तर काहींनी मानसिक तणाव व्यक्त केला आहे, तर काहींनी एवढी केलेली मेहनत ती फुकट गेली याचं काय हा प्रश्न विचारला आहे. कारण विद्यार्थ्यांच्या मनात आता एकच भीती आहे, जर सगळं आधीच ठरलेलं असेल तर आम्ही अभ्यास तरी का करतोय. मित्रांनो, या प्रकरणानंतर राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणावर तापलं आहे. विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुढे आलेला आहे. एनटीएवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सरकारनेही निष्पक्ष तपासाचं आश्वासन दिलं आहे, पण काही लोकांच्या मनातील शंका अजून कायम आहेत. कारण गेल्या काही वर्षात देशात अनेक परीक्षा वादात सापडल्या आहेत. पेपरफुटी, कॉपी, गैरव्यवहार हे शब्द आता सामान्य होत चालले आहेत. आणि हीच सर्वात मोठी धोकादायक गोष्ट आहे. कारण जेव्हा समाज भ्रष्टाचाराला नॉर्मल समजायला लागतो तेव्हा व्यवस्थेचा पाया कमकुवत होतो. या प्रकरणाने आणखी एक मोठा मुद्दा समोर आणलाय, तो म्हणजे भारतातील कोचिंग संस्कृती. ऑल इंडिया रँक, टॉपर, सिलेक्शन रेशो हे शब्द करोडोंच्या मार्केटमध्ये बदलले आहेत. पालकांचं स्वप्न, विद्यार्थ्यांची भीती आणि समाजाचा दबाव यामधून एक प्रचंड गळेकापूस स्पर्धा तयार झाली आहे. आणि जेव्हा स्पर्धा अस्वस्थ करणाऱ्या पातळीवर जाते तेव्हा शॉर्टकट जन्म घेतात. पण हा शॉर्टकट फक्त एका विद्यार्थ्याला मदत करत नाही, तो हजारो प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय करतो. एखादा विद्यार्थी 2 वर्ष मोबाईल बाजूला ठेवतो, सणवार सोडतो, मित्रांपासून दूर राहतो आणि शेवटी त्याला समजतं की काही लोकांनी प्रश्न आधीच पाहिले होते. त्याच क्षणी त्याच्या मनात निर्माण होणारी भावना फक्त निराशा नसते, तर तो विश्वास तुटण्याचा क्षण असतो. आणि जेव्हा तरुण पिढीचा विश्वास तुटतो तेव्हा देशाची पायाभरणी कमजोर होते. कारण आज जर मेडिकल सीटसाठी पेपर विकत घेतला जाईल, तर उद्या सरकारी नोकरीसाठी, परवा प्रशासनात जाण्यासाठी अशाच प्रकारचे शॉर्टकट वापरले जातील. मग देश चालवणार कोण? मेहनती लोक की शॉर्टकट वापरणारे? असा प्रश्न उभा राहतो. मित्रांनो, हा प्रश्न फक्त नीटचा नाही, तर हा प्रश्न भारताच्या भविष्याचा आहे. या प्रकरणात पुढे आणखी काही अटक होणार का? आणखी मोठी नावं समोर येणार का? डॉक्टर मनोज शिरुरे यांची नेमकी भूमिका काय होती हे सर्व तपासानंतरच स्पष्ट होईल. पण एक गोष्ट नक्की की या प्रकरणाने लाखो विद्यार्थ्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण केली आहे. आजही देशभरातील लाखो विद्यार्थी अभ्यास करत आहेत. रात्री उशिरापर्यंत त्यांच्या रूम मधील लाईट सुरू आहेत. हॉस्टेलच्या छोट्या खोल्यांमध्ये मुलं पुस्तकं उघडून बसली आहेत. त्यांच्या आया अजूनही देवाला प्रार्थना करतायत. त्यांचे वडील अजूनही फी भरण्यासाठी संघर्ष करतायत. कारण स्वप्न अजून जिवंत आहे, ते म्हणजे डॉक्टर होण्याचं स्वप्न. पण त्या स्वप्नावर आता संशयाची सावली आली आहे. हा संशय दूर करणं ही फक्त सीबीआयची जबाबदारी नाही, तर संपूर्ण व्यवस्थेची जबाबदारी आहे. मित्रांनो, जर हा तुम्हाला व्हिडिओ महत्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि डिजिटल चावडी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण अशाच मोठ्या आणि सखोल विषयावर आपण पुढेही बोलत राहणार आहोत. या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे ते संयत भाषेत कमेंटमध्ये लिहा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.